रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही. तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावरती नाटकं आलेली, ती पहा तुम्ही. त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं तर मी तो कोण, तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय? धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे, त्याचे फक्त 5 शो झाले. 5 शोत भूमिकन्या सीता नावाची, ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे. ती त्या रामाला विचारते, तू स्वतःला इतका मोठा समजतो, राजा समजतो, देव समजतो, अजून कोण काय समजतो? तुझ्याबरोबर तुझा भाऊ आला, तुझी बायको आली. 1 वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास. तू तुझ्या भावाला विचारलंस काय की 14 वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल? ती सांगते, अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल. त्या नाटकाचे 5च शो झाले, नंतर नाही झाले. हे इकडची संस्कृती सांगते.